नमस्कार. मी सुनील रमेश चकोर, राणा हदगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. तर मी बघू शकता तुम्ही, ही 11 तारखेची लागवड आहे. म्हणजे 1 महिना कंप्लीट झाला हिला. पहिले कापाशी होती त्याच्यामध्ये. ही कापाशीची खोड आहे. आणि हे कपाशीच्या काड्या आहे. संपूर्ण जी सजीव सृष्टी आहे त्यांना पूर्ण जिवंत करायचं काम केलं आहे. जे पण जीवाणू असतात खाली जमिनीमध्ये, खाली सुरुवातीला मक्काच्या मुळ्यांच्या वरती, आता हे मक्काच्या मुळ्या, कपाशीच्या मुळ्यांच्या वरती मक्काच्या मुळ्या, म्हणजे सर्व मूळ सध्या कपाशीचा कुजत आहे. नंतर मकाचं कुजणार खोडं. आणि हे गवत काड्या सर्व तसंच आहे. ही 4 फुटाचा बेड आहे आणि 1 महिन्याची मका आहे. बघू शकता खोड. तुमची गाडी बघा. हा माझा अंगठा आहे. जवळजवळ ही 1.5 इंचापर्यंत, 1.25 ते 1.5 इंचापर्यंत कोमाची जाडी आहे. त्याच्यात कपाशीमध्ये पण आऊत वखर काहीच नाही. राऊंडअपचा यूज केला होता. आणि सर्वात महत्त्वाचं, याच्यात आजच फवारणी केली तणनाशकची. आता हे जे गवत दिसत आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओत काहीच दिसणार नाही. हे बघा जाडी. प्रत्येक कोमाची जाडी तीच आहे. 1 महिन्याची मका आहे फक्त. हे बघा, माझं जो गुडघ्याला लागते. पानाची क्वालिटी बघा. 1 महिन्याची मका आहे फक्त. टोकन नंतर टोकन केलंय. जेवढं तुम्ही याच्यात शून्य मशागत, जेवढं तुम्ही याच्यात आपण म्हणतो हे कचरा काढा पेटवा, काहीच केलं नाही. काहीच नाही. सर्व काड्या कचरा सर्व तसाच आहे. त्यांचं खत केलं आहे. आणि बेड एकदम नरम आहे. एकदम नरम. कुठंही कोरा तुम्ही, एकदम नरम. काहीच नाही, एकदम नरम. एक महिन्याची मका आहे. आज फवारणी केली तणनाशकची. कुठेही चला, बघा साईज, बघा खोड. 1 महिन्याची मका फक्त. 11 तारखेची लागवड आहे, मागच्या महिन्यातली. आज 11 तारीख आहे. सर्व काड्या तसंच आहे. जेवढं तुम्ही जमिनीतली सजीव सृष्टी जिवंत करायचा प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटेल. सुरुवातीला भीती वाटते का होईल ॲडजस्ट, गवत कंट्रोल होईल का नाही. पण खंडागळे सरांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्यावर विश्वास ठेवून सर्व त्याचं हे फळ दिसते. आता कपाशी पण चांगली आली, मका पण दिसतेच आहे तुम्हाला. बघा, आता हे समजा फवारणी केली, थोडे थोडे खोड आहेत. हे एकदा थोडे, आता तणनाशकने थोडी याची साईज थांबून जाईल वाढ,
कपाशीची खोडे थोडे छोटे आहे, पण जे बारीक आहे ते वाळून गेले बघा. कुठे तसेच काड्या पण तसेच.